स्वाहा तत्सवितुर्वरेण्यं वस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। तर मंडळी नमस्कार, गुड मॉर्निंग, शुभ सकाळ मंडळी। आजचा बुधवार म्हणजे आज 22 तारीख। आता सकाळी वाजले 8:30। तर आम्ही चाललो गायत्री मंदिर, गायत्री शक्तिपीठ गौरखेडा। म्हणजे तिथं गर्भसंस्कार 9व्या महिन्याचं। तर आमचे 2 झाले, 5वा झाला, आता 9व्या महिन्याचा करायचा आहे। तर आम्ही मॅडमची तयारी सुरू आहे, झाली तयारी। तर आता निघतो आम्ही। तुम्हाला गर्भसंस्कार तिथं कसं होते हे तुम्हाला पूर्ण आपल्या व्हिडिओत दाखवून देणार आहे। तर चला व्हिडिओ कंटिन्यू करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा। तर चला मग भेटू आता डायरेक्ट मंदिरात आपण। तर मंडळी आपण पोहोचलो गायत्री शक्तिपीठ गौरखेडा येथे। तर आपण अंदर पोहोचल्याबरोबर हे पहा समोर तुम्हाला असा नजारा दिसन। त्याच्यानंतर आपण समोर गेल्याबरोबर तर हे पहा इथं यज्ञ हवन कुंड वगैरे होते, तुमचं गर्भसंस्कार वगैरे सगळं काही इथं केलं जाते। तर मंडळी तर माझ्यासोबत माझी सिस्टर दर्शना आहे, कारण हे व्हिडिओ वगैरे तिलाच काढायला लागणार आहे, कारण आम्ही तर बसणार आहे पूजेत। तर हे पहा इकडे हे पूजेची तयारी वगैरे सुरू झालेली आहे। तर बाकी व्हिडिओ तुम्ही पूर्ण पहा आणि कसा वाटला नक्की कमेंट करून शेवटी सांगा। तर मंडळी हे इथं फक्त गर्भसंस्कार हे आपल्याला द्यावं लागते, पण इथं जे त्याचे मंत्र वगैरे असते, जे पूजापाठ असते हे इथं केले जाते आणि त्याचे संस्कार कसे करायचे हे इथं शिकवले जाते। तर त्याचे तुम्हाला ते शिकवण, ते संस्कार हे तुम्हाला पाळायचे आहे। नाहीतर तुम्ही म्हणा आपण इथं आलो, पूजापाठ झाली, यज्ञ हवन झालं, पडले संस्कार, अशानं होणार नाही आहे। ते आपल्याला फॉलो करायचे आहे, तेव्हाच कुठं ते संस्कार पडतील। या ठिकाणी फक्त तुम्हाला समजून सांगणार आहे की कसं गर्भामध्ये संस्कार द्यायचे असतात आणि कसं तुम्हाला सगळे रोज पूजा पाठ हे ते काय खायचं म्हणजे सगळं शिकवणार आहे। तर व्हिडिओचा आनंद घ्या, कसा वाटला शेवटी कमेंट करून नक्की सांगा। चला तर मग ओम सत्यम असहे श्री मही श्री सत्यम स्वाहा। विकास हो रहे हैं। ओम चंद्रूपनी महामाहे दिव्य तेजो समन्विते तिष्ठ देवी शिखा मध्ये तेजो वृद्धिं कुरुष्यमे। प्राणायाम प्राणायाम के लिए कमर सीधी करके बैठे, दोनों हाथ गोद में रखें, लंबी गहरी सांस छोड़ना है और खींचना है ना। बाहर सांतम गुरुधे अव्यवाहम कुर्वे देवा आसादादियम। ओम अग्नि नमः आभायामि स्थापयामि ध्यायामि। एक कुंड का पूजा करते, जलम गंधम अक्षतम पुष्पाणि धूपम दीपम नैवेद्यम समर्पयामि। चारों का आभाल बन, शरीर बल, मनोबल, आत्मा बल, ब्रह्म बल, इन्हें चारों विभूतियों के लिए प्रबल पुरुषार्थ, इन्हें चारों उपलब्ध के अग्र रूप बनाना है। ओम अयंत इदम आत्मा जात वेदश्वर्दे चेद्वर्दे चास्मन् प्रजा पशुर्वर्मवर्षेण मम। दूसरा ओम समेदाग्नि दिवश्यत्य घृतेन बोधाय किचिमश्मन्यंबा ज्योतने स्वाहा इदम अग्नि इदम नमः। तीसरा ओम सुसे स्वाहा इदम अग्नि जातवेद से पुत्रे। ओम देवा सविता पृशुवग्गम पृशुवग, ऐसे घुमा दे बोला। देवा सविता पृशुवग्गम पृशुवग भाग्यपो गंधर्वा केतकु केतम नः पुनातुवाचस्पतिर्वाच सदिति चतुर्दिक्षु। आज आहा इदम प्रजापते इदम नमः। ओम इंद्रा इदम नमः। ओम अग्नि स्वाहा इदम अग्नि इदम नमः। ओम समय स्वाहा इदम समय इदम नमः। ओम भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। स्वाहा इदं गायत्र्या स्वाहा तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। स्वाहा इदं गायत्र्यै इदं नमः। ओम भूर्भुवः नमो वेन विनाशिनाय। ओम यं ब्रह्मा रुद्रमरुतः स्कन्दवन्दे देवेस्तवे वेदैशां कृमो। कर्पूरगौरं करुणावतारं संसारसारं भुजेन्द्रहारं सदा वसन्तं हृद्वारवन्दे भवं भवानी शतं नमः। मंदारमाला कृपालकाय कृपालमाला शिवशंकराय दिगंबराय च दिगंबराय नमः शिवाय च नमः शिवाय नमः। ओम अनेकानि जपापानि गाता गणकृतानि तानि सर्वाणि नश्यन्तु प्रदक्षिणां पदे पदे प्रदक्षिणां पदे पदे।
तर मंडळी, मी शॉर्टकटमध्ये अशा प्रकारे मी तुम्हाला व्हिडिओ दाखवून दिला आहे की कशा प्रकारे गर्भसंस्कार होतात. तर इथं तुम्ही नक्की या ठिकाणी आल्यानंतर खूपच चांगलं वाटते आणि नक्की तुम्ही या. आणि अशा प्रकारे हे गायत्री मातेचं मंदिर आहे बघा. आणि हा व्हिडिओ फक्त आणि फक्त तुमच्यासाठी काढलेला आहे मी, की तुम्हाला माहीत झालं पाहिजे की इथे या ठिकाणी गर्भसंस्कार केले जाते. तर मंडळी, आमचं गर्भसंस्कार 9व्या महिन्याचं झालेलं आहे. जे काही तुम्ही व्हिडिओ पाहिले ना, शॉर्टकटमध्ये दाखवून दिले. हे आमची व्हिडिओग्राफर दर्शना, तर हिनं सगळी शूट वगैरे केला. तर आपला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि तुम्हाला जर गर्भसंस्कार करायचा असेल तर तुम्ही नक्की गायत्री शक्तिपीठ इथे गौरखेडा इथे या. आणि अशा प्रकारे गर्भसंस्कार केले जाते. तर खूप चांगला आहे आणि नक्की करा तुम्ही. तर चला मग, इथचा परिसर तुम्ही पाहून घ्या. अशा प्रकारे परिसर आहे, तुम्हाला दाखवून देतो. तर मंडळी, अशा प्रकारे परिसर आहे. आणि हे आपली गायत्री माता आहे, पाहून घ्या. हे पूर्ण देवीचे मंदिर आहेत छोटे छोटे, आणि हे गायत्री माता. तर चला, आपला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. चला मग, भेटू नंतरच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत आमच्या मॅडमची बाय बाय घेऊन घ्या, व्हिडिओग्राफर.